ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी आहे भोंदूबाबा खरातची। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली आहे। या चाचणीचा अहवाल आला असून आता खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे। तर भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या अशोक खरातवर गुन्हा दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे थेट महिला अत्याचाराशी संबंधित आहेत। खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्यानं पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय। दरम्यान नाशिक पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूचा बारकाईनं तपास करतायत। तर महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे। SIT कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील SITनं जप्त केलाय। भोंदू अशोक खरात हा व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेजनं संपर्क करत होता, अशी माहिती समोर आली आहे। याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात असल्याची माहिती समजते। त्यासोबतच मोबाईलमधील काही मेसेज हे डिलीट झाल्याची शक्यताही वर्तवली जाते। अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेकांची नावं आणि संभाषणं SIT पथकाला मिळणार असल्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट वाढतोय। धक्कादायक म्हणजे या जाळ्यात अडकणारे लोक हे शिकलेली सवरलेली आहेत। समाजामध्ये हव्यास पसरलाय आणि भोंदूबाबा त्याचाच फायदा घेत आहेत आणि त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये चिकित्सक मनोभावाचा समावेश करणं आवश्यक आहे, असा उपाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी सुचवलाय। त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश आवश्यक असल्याचंही